खरं तर या ठिकाणी आज आमचे उद्धव बाळासाहेब संघटनेचे सगळे पदाधिकारी आले। वाणी साहेब, आपण पाहिलं की सर्वजणांनी अतिशय तळमळीनं या ठिकाणी आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी साथ दिली। खरं तर मला खूप असा आनंद झाला की अगदी तालुक्यातली आमची सर्व मंडळी या ठिकाणी आली। या निमित्ताने मी सर्वांना सांगेन की बामणे साहेब, खरं तर आमच्या या प्रकल्पाला आपल्याला जर विरोध करायचा असेल तर खऱ्या अर्थाने आपल्याला कागदावरती गेलं पाहिजे। आणि मग कागदावरती जात असताना आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण शब्द दिलाय की आम्ही या संघटनेच्या माध्यमातून या प्रकल्पाला 100% विरोध करू। हा विरोध करत असताना आपल्याला पेसा कायद्याची जी काही अंमलबजावणी आहे, पेसा कायद्यामध्ये आदिवासी भागातली जमीन कुठल्याही प्रकल्पासाठी देता येत नाही किंवा घेता येत नाही। आदिवासी भागातली जमीन, आदिवासी शेतकऱ्याची जमीन कुठल्याही त्या ठिकाणी पूर्व भागातील किंवा मराठी समाजातील शेतकऱ्याला सुद्धा ती घेता येत नाही। मग असं असताना देखील आदिवासी भागातील ही इतकी मोठी जमीन, 400 ते 450 एकर जमीन या ठिकाणी अदानी प्रकल्पाला कोणत्या तत्वावरती देत आहे, हे खरं तर आपण राज्यपालांना त्या ठिकाणी विचारलं पाहिजे। कारण हा जो काही विषय आहे हा राज्यपालांच्या आखरीत असणारा विषय आहे। आणि म्हणून मी विनंती करतो की आमचा आदिवासी बांधव त्या ठिकाणी राज्यपालापर्यंत जाणार नाही, परंतु आपली संघटना त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या माध्यमातून आपण जर या ठिकाणी निवेदन, मी स्वतः ते निवेदन तयार करेल, आपण मला सूचना करा, त्या पद्धतीने ते निवेदन तयार केलं जाईल आणि राज्यपालापर्यंत हे निवेदन आपल्या आदिवासी भागातून करत पोहोचवण्याचं काम आपल्या संघटनेचं राहील। हा शब्द या तरुण कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी देतो। या ठिकाणी हे सर्व तरुण कार्यकर्ते आले, यांनी तळेजेवाडी आणि आडोशी असेल, आजनवळा, आमचे घाटघर ही 2 गावं खऱ्या अर्थाने या ठिकाणी याच्यामध्ये हे होणार आहेत। आणि मग 425 एकर जमिनीचा जो मुद्दा आला वाणी साहेब, खरं तर आपण जर या प्रकल्पाचा अभ्यास केला तर हा प्रकल्प होत असताना याच्यामध्ये खडकामध्ये खाली 100 फूट खाली खोदले जाणारे खडक, त्याच्यामध्ये जे टनल काढले जाणार आहेत ते 150 फुटाचे टनल खाली जाणार आहेत। आणि मग इथं मोठ्या प्रमाणात दगडाचं खोदकाम होणार आहे। मग अशा वेळेला मोठ्या प्रमाणात प्रदूषण होणार आहे। आता तुम्ही जर पाहिलं तर ह्या आदिवासी भागात फक्त हे प्रदूषणाचा जो विषय आला तेव्हा कळलं, परंतु या जागेची एनओसी, या जागेविषयी जे काही प्रकल्प अहवाल असतो तो कशा पद्धतीने झाला, त्याचा अख्खं इस्टिमेट कशा पद्धतीने तयार केलं। कारण कुठलाही जरी आपल्याला घरकुल घ्यायचं असेल तर ते घरकुल घेत असताना आपल्याला शासन पहिलं विचारते तुमच्याकडे जागा आहे का। जागा जर नसेल तर भाडे तत्वावरती करार करून घेते। मग अदानीला एवढं 450 एकर जमीन, इथं एकही इंच जमीन कुणी दिली नसताना सगळं मंजुऱ्या मिळाल्या कशा काय? बामणे साहेबांनी सांगितलं काय याच्यात काहीतरी गोलमाल दिसतोय। आणि म्हणून खऱ्या अर्थानं याची चौकशी झाली पाहिजे। कारण आदिवासी भागामधून कुणालाही विश्वासात न घेता, ग्रामपंचायतीचे कुठलेही ठराव न घेता हा प्रकल्प लादण्याचं काम खरं तर या ठिकाणी केलेलं आहे। आणि ही खंत खरं तर आमच्या सैनिकांना जी दिसून आली, अभ्यासूपणे सगळ्यांनी या ठिकाणी जो विषय मांडले त्याबद्दल मी सगळ्यांचा त्या ठिकाणी आभार मानतो। आणि या ठिकाणी एवढंच सांगतो की आमच्या संघटनेच्या माध्यमातून राज्यपालांना निवेदन जाईल आणि 21 तारखेला जी सुनावणी होणार आहे त्या सुनावणीमध्ये खऱ्या अर्थानं ते निवेदन, त्या सुनावणीच्या वेळेला त्या निवेदनातून राज्यपालांचं काहीतरी मार्गदर्शन आलेलं असेल, त्याच्यामुळं 20 तारखेच्या आत ते निवेदन त्या ठिकाणी राज्यपालापर्यंत जाईल आणि संबंधित विभागाला हेच निवेदन त्या ठिकाणी तक्रार म्हणून त्या ठिकाणी दिले जाईल। वाणी साहेब, आपण त्या ठिकाणी या। खरं तर या ग्रामपंचायतीमध्ये अजून एक मला गोष्ट कळाली की वाणी साहेब जी सुनावणी होणार आहे तीच खरं पाहिलं तर अनलिगली सुनावणी आहे। कारण ग्रामपंचायतीमध्ये जर पेसा ग्रामपंचायतीमध्ये जर यायचं असेल तरी कलेक्टरला यायचं असेल तरी त्यांना परवानगी घेऊन यावं लागते। आणि मग आजनवळे गावामध्ये ही सुनावणी कुणाच्या माध्यमातून ठेवण्यात आली, आजनवळे गावात ही सुनावणी का म्हणून ठेवल्या गेली आणि ग्रामपंचायतीला विचारणा का केली नाही। म्हणून माझ्या आदिवासी बांधवांना विनंती आहे की 21 तारखेला आपण सर्वांनी हजर राहिलं पाहिजे। आणि आजनवळे ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने निर्णय घेतलाय त्या ठिकाणी आजनवळ्याला 4 तारखेला मला वाटतं काहीतरी त्यांची ग्रामसभा होणार आहे आणि ते 4 तारखेला ते निवेदन त्या विभागाला देणार आहेत की आमची पूर्व परवानगी नसताना आपण या ठिकाणी सुनावणी कशी काय लावली। आणि म्हणून 21 तारखेची सुनावणी न करता संबंधित अधिकाऱ्याला या ठिकाणी हुसकावून लावण्याचं काम या गावातून सगळं तरुण वर्ग करणार आहे। त्याच्यामुळे मी ग्रामस्थांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की जे निर्णय घ्याल त्या निर्णयाला ही संघटना पाठीशी असेल। ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आदिवासी बांधव असतील, मावळे असतील, सगळ्यांची साथ घेतली, त्याचप्रमाणे आज आदिवासी बांधवांना जर या ठिकाणी वाचवायचं असेल तर ह्या संघटना सगळ्या एकत्रित येऊन आज आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी वाचवण्याचं काम करतील। 21 तारखेची सुनावणी होणार नाही
यावरती जो निर्णय घेतलाय त्या सर्व निर्णयाला आमच्या संघटनेचा पाठिंबा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. आदिवासी एकजुटीचा विजय असो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.